नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. मी तुमची मैत्रीण पल्लवी. तर आपल्याला माहीत आहे की आपल्या महाराष्ट्राच्या या मातीमध्ये अद्भुत संतांनी जन्म घेतले आहेत. काही संतांची कथा आपल्याला माहीत आहे, काही आपण जाणून घेत आहोत. तर अशाच एका संतांपैकी आपल्याला एक संत असे सुद्धा लाभले आहेत की त्यांनी आपल्याला शिकवले की देव फक्त मंदिरात नसतो, देव आपल्या कर्तव्यात असतो, श्रमात असतो, प्रामाणिकपणात असतो. त्या महान संतांचे नाव आहे संत सावतामाळी. तर आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो की संत सावतामाळी यांनी आपल्याला काय शिकविले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. तर मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जसं की संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई, मुक्ताबाई अशा अनेक संतांनी या भूमीला पावन केले. पण या सर्व संतांमध्ये संत सावतामाळी यांचे स्थान जे आहे तो खूप वेगळे होते, कारण त्यांनी भक्ती आणि कर्म याचा सुंदर संगम जगाला दाखवला. संत सावतामाळी जे होते यांचा जन्म माळी समाजात झाला. त्यांचे काम होते शेती करणे, फुले, भाजीपाला आणि मळ्यांची सेवा करणे. ते रोज आपल्या श्रमाने जीवन जगत होते, पण त्यांच्या अंतःकरणात विठ्ठलांबद्दल अथांग प्रेम होते. त्यांच्या ओठावर सतत विठ्ठलांचे नाव असे आणि हातात सतत काम असे. त्यांनी आपल्याला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते आपल्याला शिकवतात की भक्ती म्हणजे संसार सोडणे नाही, भक्ती म्हणजे संसारात राहून देवाला आठवणे, काम करताना देवाचे स्मरण करणे, कर्तव्य करताना प्रेम ठेवणे, हेच खरे अध्यात्म आहे, हे त्यांनी आपल्याला सांगितले आहे. तर त्या काळात मित्रांनो, पंढरपूरची वारी निघायची. सर्व संत, वारकरी, भक्त विठ्ठलांच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत. अनेक संत सावतामाळींनाही म्हणायचे, अरे सावता, चल आमच्यासोबत वारीला, विठ्ठलाचे दर्शन घे. पण सावतामाळी शांतपणे हसायचे. ते म्हणायचे, मी माझे काम सोडून देवाला भेटायला येणार नाही. बघा मित्रांनो, किती सुंदर उत्तर दिलं त्यांनी. कारण माझे कामच माझी पूजा आहे, माझा मळाच माझे मंदिर आहे, माझ्या श्रमातच विठ्ठल आहे. किती महान विचार आहेत ना मित्रांनो. आज आपण अनेकदा देवाला शोधण्यासाठी दूर जातो, पण आपले आई वडील, आपले काम, आपली जबाबदारी, आपली प्रामाणिकता हे सर्व काही आहे जे ते विसरतो. सावतामाळी आपल्याला सांगतात, देव बाहेर नाही, तो तुमच्या सत्यात, कर्मात आहे. एक दिवस अशी कथा सांगितली जाते की विठ्ठल स्वतः सावतामाळीच्या मळ्यात आला, कारण भक्तांकडे भक्ताला देवाकडे जावेच लागते मित्रांनो. खरी भक्ती असेल ना तर देव स्वतः भक्ताकडे येतो, हेही तेवढंच सत्य आहे. एक दिवस सावतामाळी मातीमध्ये काम करत होते. हात मातीने भरलेले होते, अंगावर घाम होता, पण मन विठ्ठलमय होते आणि अशा भक्ताला विठ्ठलाने दर्शन दिले. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की देवाला बाह्य दिखावा नको असतो, त्याला शुद्ध मन हवे असते. आजच्या काळात आपण अनेक विचार करतो, माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसा नाही, मी मंदिरात जाऊ शकत नाही, पूजा करू शकत नाही. पण सावतामाळी सांगतात, मन शुद्ध असेल, काम प्रामाणिक असेल आणि ओठांवर नाम असेल कुणाचे, भगवंताचे, तर देव सदैव जवळ असते. त्यांनी कधी मोठेपणा दाखवला नाही मित्रांनो, कधी अहंकार केला नाही. साधे जीवन, मेहनती काम आणि भक्तीने भरलेले हृदय, एवढेच त्यांचे वैभव होते. मित्रांनो, आपणही जर आपल्या कामाला पूजा मानले, आपल्या कुटुंबाची सेवा प्रेमाने केली, कोणालाही फसवलं नाही आणि रोज थोडा वेळ देवाचे स्मरण केले, तर आपल्याही जीवनात शांती येईल. संत सावतामाळी यांचा संदेश आजच्या तरुणांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज लोक कामाला ओझे समजतात, पण त्यांनी कामाला साधना मानली. त्यांनी दाखवले की अध्यात्म म्हणजे पळून जाणे नाही, अध्यात्म म्हणजे जागरूकतेने जागणे. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, दुकानात असाल, शेतात असाल, घरी असाल, कुठेही असाल, जर प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि शांत मनाने काम करत असाल तर तिथेच विठ्ठल आहे. म्हणूनच आज आपण ठरवूया की तक्रार कमी करायची, कर्तव्य जास्त करायचे, दिखावा कमी करायचा, मन शुद्ध ठेवायचे आणि देवाला दूर नाही तर स्वतःच्या जीवनात अनुभवायचे. संत सावतामाळी यांना कोटी कोटी प्रणाम मित्रांनो. त्यांच्या जीवनातून आज आपण हे शिकलो की काम हीच पूजा आहे, श्रम हाच जप आहे आणि प्रेम हेच देव आहे. तर जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू मित्रांनो. कारण की बघा, आपण जेवढ्याही जाती धर्माचे देव, संत, महात्मे ज्यांचे कुणचे आपण त्यांची पुस्तकं वाचले किंवा त्यांच्या जीवनकथा वाचल्या किंवा त्यांच्या जीवनातून त्यांनी कोणता संदेश दिला, तर तुम्ही बघाल की प्रत्येक जाती धर्मामध्ये सर्व देव तर एकच आहे, सर्वांनी एकच संदेश दिला की परमात्मा एकच आहे, है ना.
निराकार ज्याचं रूप आहे तो फक्त एक आहे. आणि प्रत्येकाने तेच सांगितलं. म्हणजे ख्रिश्चन, बुद्धिस्ट, मुस्लिम आणि पंजाबी ह्या सर्व जातीमध्ये एकच मेसेज आहे. इव्हन आपले संत जे आहेत सर्वांनी एक सांगितलं. म्हणून आपण काय करतो, बाहेर शोधण्यापेक्षा आपण आपल्या अंतर्मनामध्ये त्या परमात्म्याला शोधलं ना, तर तो नक्की तिथेच भेटतो. म्हणून आपल्याला त्याला बाहेर शोधायची गरज नाहीये मित्रांनो. फक्त मन शुद्ध ठेवायचं आणि नेहमी दुसऱ्यांचा चांगला विचार करायचा. तर आपल्याला जे पाहिजे ते आपल्या आयुष्यात नकळत चालत येतं. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. तर धन्यवाद मित्रांनो.